सोलापूर जिल्ह्यात, राज्यात, देशात आणि अगदी जागतिक पातळीवरही काही घडलं असेल तर त्याची चर्चा घडवून आणतो. एक तासभर एक चर्चा अशी असते आणि ही आमची सगळी टीम आहे. तर पल्लवी भोसले मॅडम आहेत, डॉक्टर सुदर्शन गोरेकर त्वचा रोग गोरकर त्वचा रोगावरचे डॉक्टर आहेत, डॉक्टर डोळे, त्यानंतर ॲडव्होकेट भागवत म्हणजे याचं धार्मिक महत्त्व सांगणारे आहेत, त्यानंतर बिडकर म्हणजे त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर रंगपंचमीनंच एक दिवस मित्रांनी किंवा त्या गोंधळात जे काही डोळ्यात गेलं आणि त्याच्यापासून त्यांच्या दृष्टीला जो झाला त्याचा एक अगदी साक्षात जिथं जागतं उदाहरण आपल्याकडे आहे. असं कोणाचंही म्हणणं नाही की हे सगळीकडं असंच होईल का काय, पण काय घडू शकतं एका माणसाच्या जीवनात, तो अंधत्व येतं आणि काळं होतं सगळं आयुष्य, रंगीत आयुष्य जगत असलेले. तर त्यांना मुद्दाम बोलवलं की अशा माणसांचा जो वाईट आहे अनुभव कुणाच्याही वाट्याला येऊ नये असा तो त्यांच्या तोंडातूनच येतो. आणि असं पूर्ण चर्चा एक साधारण 10-15 मिनिटं तुम्ही ते हे केली तरी चालेल. हेतूच हाच आहे की रंगपंचमी खेळू नका असं नव्हे, पण काहीतरी भान राखून आपल्या रंगपंचमीचं सर्वांनी खेळावं. आणि जर ते हे केलं नाही तर त्याचं काय काय होऊ शकतं हे सगळे शास्त्रीय दृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्ट्या हे तुम्ही सगळी मंडळी सांगू शकता. असं तुम्ही बोलायला सुरुवात करायला काय हरकत नाही याला. आणि याला एकमेकाचे मुद्दे खोडून काढायचे वगैरे असं कुठलाही प्रकार नाही. आपापलं मत छानपैकी मांडायचं. उद्या त्याचं एक आमचं सोशल मीडिया आहे तरुण भारतचं, त्याच्यावर ते प्रसारित होतं. उद्या अंकातही त्याला खूप वेगळं स्थान दिलं जातं. जे काही गंभीर परिणाम होतात शरीरात त्याच्या संदर्भात आहे. आपण जर बघितलं तर थोडीशी कोल्हापूर शहराची जी हवा प्रदूषणाची स्थिती आहे ती पहिल्यांदा समजून घ्या आणि त्याच्यापुढे थोडंसं आहे. भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर 108 अतिप्रदूषणाची जी शहरं आहेत त्याची यादी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने डिक्लेअर केलेली आहे आणि त्या यादीमध्ये महाराष्ट्रातली 17 शहरं आहेत. त्या अतिप्रदूषित 17 शहरांमध्ये कोल्हापूरचं नाव 10 नंबरला आहे. मग ह्यामध्ये जर तुम्ही बघितला तर पार्टिक्युलेट मॅटरचा जो पोल्युटंट आहे हा त्यात डॉमिनंट पोल्युटंट आहे. म्हणजे कोल्हापूर शहराचं जर पार्टिक्युलेट मॅटरचं जर इमिशन आणि त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन बघितलं तर ते हायर लेवलला आहे. तर त्यामुळे आपण ते अतिप्रदूषित शहरांच्या यादीत गेलेलो आहे. तर रंगपंचमी आणि हवा प्रदूषणाचा थोडासा संदर्भ जर बघितला तर रंगपंचमी खेळताना आपण जे काही कलर्स वापरतो म्हणजे ते पिवळे असेल, आता कोरडे कलर असतील, नैसर्गिक असतील, नाही तर केमिकल युक्त असेल, जे काही कलर आपण वापरतो ते ज्यावेळेस आपण हवेत उडवतो त्याच्या डायरेक्टली आपण जे श्वासोश्वास घेतो त्यामुळे ते आपल्या शरीरात जातात आणि ह्यामुळे थोडंसं काय होतं की शरीरात त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यानंतर दुसरा जर तुम्ही थोडासा इम्पॅक्ट बघितला तर वॉटर पोल्युशनचा पण आहे आणि सॉइल कंटॅमिनेशनचा पण आहे. या संदर्भात थोडस जर आपण लक्ष वेधलं या तर थोडस हे प्रदूषण कमी होण्यास आपल्याला मदत होईल. केमिकल कलर्स मध्ये जर बघितलं तर आपल्यात थोडंसं हेवी मेटलचं पण कंटॅमिनेशन दिसतं. म्हणजे हेवी मेटलचं पोल्युशन पण होऊ शकतं. त्यात लीड आहे, मर्क्युरी आहे, क्रोमियम आहे. म्हणजे अशा पद्धतीचे केमिकल्स वापरून जर आपण रंगपंचमी जर साजरी करणार असतो तर 100% ते आपल्या शरीराच्या दृष्टीने नाही तर आपल्या परंपरेच्या दृष्टीने खरोखर योग्य नाही. ते ह्या संदर्भात थोडंसं आपण वेगळं लक्ष वेधलं पाहिजे. तर डॉक्टर लोक आहेत ते आपल्याला थोडंसं सांगतील. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी भोसले. मी पर्यावरण शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून मी काम करते. तर आज आपला जो चर्चेचा विषय आहे तो रंगपंचमी याबद्दल आहे. आता होळी, धुलिवंदन हे झालेलं आहे, तरी पण मी त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे की धुलिवंदन असू दे किंवा रंगपंचमी असू दे, तर हा आपला एक भारतामधला प्रमुख सण म्हणून मानला जातो. आता त्याचं आध्यात्मिक कारण सर सांगतीलच, परंतु वैज्ञानिक कारण म्हणजे हा जो काही सण आहे तर तो फाल्गुन महिन्यात येतो. म्हणजे ज्यावेळी थंडी कमी होते आणि टेम्परेचर वाढतं, तर त्यावेळी टेम्परेचर व्हेरिएशनमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमता कमी होते आणि त्याचप्रमाणे सर्दी, खोकला यासारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण जे काही म्हणजे हे करतो म्हणजे शेणी पेटवतो, तर त्यामुळे जे काही कीटकनाशक असतील म्हणजे कीटक असतील किंवा जंतू असतील तर ते होळीद्वारे ते नष्ट होऊन जातात.
त्याचप्रमाणे रंगपंचमी ही खेळली का जाते, तर रंगपंचमीमुळे जे काही मानसिक मनोरुग्ण असते किंवा मानसिक आजार हे कमी होतात, कारण एकमेकांना आपण रंग लावतो, त्यामुळे आपण एक फ्रेश Yes, yes. वाटतं आपल्याला. पूर्वीच्या काळी कसं नैसर्गिक कलर हे वापरले जात होते, म्हणजे जसं की फुलांपासून बनवलेले, चंदनापासून बनवलेले, किंवा आपण पानं वापरत होतो, हळदी वापरत होतो, त्याचा स्किनवर चांगला परिणाम होत होता. Yes. परंतु आजकाल अवेअरनेस कमी झाल्यामुळे हो. आणि तसेच जे काही म्हणजे वाढती लोकसंख्या असेल किंवा बदलती जीवनशैली आहे, त्यामुळे आपण केमिकल रंगांचा वापर हा मोठ्या प्रमाणात करत आहोत. आता केमिकल रंगांमध्ये म्हणजे सिंथेटिक डाय हे जास्त वापरले जातात, म्हणजे आपले कपड्यांना जे कलर वापरतो तेच कलर हे मोस्टली आपण या कलरमध्ये वापरतो, आणि त्यामध्ये हेवी मेटलचं, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हेवी मेटलचं प्रमाण हे जास्त आहे. आणि हे हेवी मेटल ज्यावेळी पाण्यामध्ये जातात त्यावेळी जे काही पाण्यामधली जी काही अन्न साखळी आहे तर ती डिस्टर्ब ही होऊ शकते. त्याचप्रमाणे म्हणजे हे अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे. तसेच आजकाल हे वापरलं जातं, म्हणजे प्लास्टिकचे फुगे, पाण्याचे फुगे वापरले जातात. त्या ज्यावेळी फुटले जातात त्यावेळी त्याचे फ्रॅगमेंट हे तसेच राहतात. प्लस जे काही कलर आहेत तर ते सिंगल यूज प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये घातले जाते, आणि त्यामुळं सॉलिड वेस्ट म्हणजे प्लास्टिक वेस्टचं पोल्युशन पण मोठ्या प्रमाणात होतं. तसेच आता आपण ज्यावेळी होळी करतो त्यावेळी शेणी किंवा लाकडाबरोबर आपण प्लास्टिक सुद्धा काही लोक जाळतात. तर प्लास्टिक जाळल्याने जे काही डायऑक्सिन आहे त्या प्लास्टिक मधलं, म्हणजे तो गॅस निर्माण होतो, आणि त्यामुळं रेस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, त्याचप्रमाणे कॅन्सर सारखे म्हणजे डिसीजेस होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. त्यामुळं एअर पोल्युशनचं आता सरांनी सांगितलं की ज्यावेळी आपण होळी करतो त्यावेळी CO2, CO किंवा सॉक्स नॉक्स यासारखे गॅसेस हे रिलीजच होतात, आणि त्यामुळे पोल्युशनचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर हे कुठंतरी कमी होणं गरजेचं आहे. त्यासाठी परत आपल्याला नैसर्गिक रंगांकडे जाणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू. नमस्कार, मी अमोघ केशव भागवत. आज इथे आपण रंगपंचमी ह्या विषयावरती चर्चा करायला जरी एकत्र आलेलो असलो, माझ्याकडे हा विषय आहे की ह्या मागचं धार्मिक भावना किंवा धार्मिक रूढी परंपरा आणि धर्मशास्त्र याच्यावर काय सांगतं प्रत्यक्षात. जसं आत्ता साजरं केलं जाते तसंच धर्मशास्त्रानं सांगितलंय का धर्मशास्त्र किंवा धार्मिक रूढी परंपरा ह्यापेक्षा वेगळं काही आहे, ह्याच्यावरती थोडासा विचार करायचा आहे. जरी आजचा विषय फक्त रंगपंचमी जरी ठेवलेला असला तरी सुद्धा धर्मशास्त्राचा किंवा धार्मिक रूढी परंपरेचा जर का विचार करायचा असेल तर आपल्याला संपूर्णपणे होळी उत्सवाचा विचार करावा लागेल. तर होळी उत्सवाचा विचार करत असताना आपल्याला सध्या एवढंच वाटते की होळी झाली, त्यानंतर धुळवड झाली, त्यानंतर एक 4-5 दिवसानं रंगपंचमी आली. होळीच्या दिवसापासून रंगपंचमीच्या दिवसापर्यंत हे 4-5 दिवस झाले म्हणजे आपला होळीचा उत्सव पूर्ण झाला. परंतु तसं नाही आहे. प्रत्यक्षात होळीचा उत्सव हा होळी पौर्णिमेच्या अगोदरची जी शुद्ध पक्षातली जी पंचमी येते त्या पंचमीपासून म्हणजे फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीच्या उत्सवाला प्रत्यक्षात सुरुवात होते, आणि फाल्गुन शुद्ध सप्तमीपासून होळीच्या उत्सवाला प्रत्यक्ष प्रारंभ होतो. आता हे करत असताना पूर्वीच्या काळात परंपरेनुसार काय होतं, पूर्वीच्या काळात परंपरेनुसार एवढंच होतं की आज जी गल्लोगल्लीच्या सगळीकडे होळी ज्या प्रज्वलित केल्या जातात, पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. आता आपण गणपतीच्या सणामध्ये एक विशेष विचार आणलेला आहे की एक गाव एक गणपती. त्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये गावाची अशी एक प्रत्यक्ष एकच होळी व्हायची, आणि ह्या उत्सवाची सुरुवात अशा पद्धतीने व्हायची की साधारणपणे पंचमी सप्तमी आली की घरोघरी प्रत्येकजण त्या उत्सवासाठी जी कोणी माणसं राबत होती ती प्रत्येकाच्या घरोघर जायची, आणि प्रत्येक घरातली व्यक्ती त्या होळीसाठी कोण गवत देत असेल, कोण शेणी देत असेल, कोण आणि कुठल्या वस्तू देत असेल, कोण लाकूड देत असेल, हा त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा. आता धर्मशास्त्र ह्याच्यामध्ये होळीमध्ये काय सांगतं, आता होळीच्या धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. भक्त प्रल्हादाची कथा माहिती आहे, होलिका दहनाची प्रथा माहिती आहे, परंतु ही जी प्रमुख कथा जी सांगितली जाते त्या कथेतनं धर्मशास्त्राला काय सांगायचं होतं हे ह्याचा विचार करणं फार गरजेचं आहे.
की एखादी आता प्रल्हादाची किंवा होलिकेची जेव्हा आपण कथा जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्या समोर दोन गोष्टी उभ्या राहतात. एकीकडे पूर्णपणे विध्वंस करण्याची प्रवृत्ती असते आणि एकीकडे एक संयमित विचार असतो. आता हे दोन विचार जेव्हा एकमेकांच्या समोर येतात, संयमित विचार करणाऱ्या माणसाला नेहमीच त्रास होत आलेला आहे प्रत्येक वेळेला. आजच्या काळातही हे काही बदललेलं नाहीये, हे असंच आहे. परंतु कधी ना कधीतरी विध्वंस करण्याची प्रवृत्ती जी असते ती कधीतरी स्वतःचाच विध्वंस करून घेते. हे तर तिची मॉरल ऑफ स्टोरी ज्याला म्हणतो, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. विध्वंसापासून आपल्याला लांब राहायचं आहे. बरं, धर्मशास्त्र सांगत असताना फक्त तुम्हाला म्हणजे मानसिक दृष्ट्या सुदृढ करण्याचं काम करते का, बाकी कोणावर विचार करत नाहीये का, तर तसं अजिबात नाहीये. धर्मशास्त्र होळीच्या सणामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा खूप विचार करतंय. कारण जेव्हा गावाची पूर्णपणे जेव्हा होळी केली जायची तेव्हा असं समजलं जायचं, आता सहदेव भाडळी वगैरे असे काही ग्रंथ आहेत, या ग्रंथांचा जर का अभ्यास केला तर ती जेव्हा होळी प्रज्वलित व्हायची तेव्हा त्याच्या धुराचा आणि त्याच्या वाऱ्याच्या दिशेचा विचार केला जायचा. जर का त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा वारा नसेल आणि जर का त्या होळीचा धूर जर का सरळ एका रेषेत जर वरती आकाशापर्यंत गेला तर असं समजलं जायचं की ह्या वर्षामध्ये राष्ट्रावर काहीतरी संकट आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याची दिशा बघून जर का तो धूर सरळ रेषेत वर न जाता जर का दक्षिण दिशेला किंवा ईशान्य दिशेला जर का तो सरकत असेल तर असं समजलं जायचं की यावेळेला अवर्षण आहे, म्हणजे पाऊस कमी पडणार आहे. ज्या वेळेला होळी ज्या दिवशी असेल, पौर्णिमा ज्या दिवशी असेल, त्या दिवशी जर का पाऊस पडला, कारण अजूनही खेडेगावात म्हणतात की होळीचा शेंडा भिजवायला पाऊस आला, अशा वेळेला जर का पाऊस पडला तर त्यावेळेला असं समजलं जायचं की यावेळेला पाऊस उशिरा आहे, लवकर पाऊस पडणार नाहीये. तर त्याप्रमाणे त्याचा विचार करून शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, अवर्षणाचा अंदाज घेऊन आपल्याकडे असणाऱ्या आवश्यक वस्तूंची साठवणूक कशी करावी, ह्याचा विचार होळीच्या धुरावरनं केला जायचा. होळीच्या धुराचा विचार आपल्या धर्मशास्त्रामध्ये दुसऱ्या पद्धतीने केलेला आहे. आता थोडंसं मी प्रत्येक वेळेला जेव्हा धर्मशास्त्र सांगतो तेव्हा त्याचा आयुर्वेद शास्त्राशी असणारा संबंधही सांगत असतो. त्याप्रमाणे धर्मशास्त्रामध्ये असंही सांगितलेलं आहे की होळीच्या मध्ये जेव्हा तो धूम म्हणजे धूर जेव्हा तो येतो तेव्हा ते धूर थोडासा आपल्या अंगावरती घ्यावा. कारण त्याला एक आपल्या आयुर्वेदात किंवा कोणी पंचकर्म चिकित्सा करणारं जर का कोणी असेल तर ते ह्याच्यावरती जास्त स्पष्टीकरण देऊ शकेल. ही एक चिकित्सेचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये आपले कफ वात पित्त प्रकृतीचा ह्याच्यामध्ये विचार केलेला आहे. कारण होळी कधी येते ह्याचा जर विचार केला तर ज्या वेळेला शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूची जेव्हा सुरुवात असते त्यावेळेला होळीचा सण येतो. म्हणजे थंडीचे दिवस संपून हळूहळू उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले असतात. यावेळेला थंडीच्या दिवसामध्ये माणसाला काही दम्याचे वगैरे विचार, कफाचे विकार असे झालेले असतात. ही जर का धूम चिकित्सा जर त्याच्याकडे झाली तर त्याचा दम्याचा किंवा कफाचा विकार बरा होण्यास मदत होते. म्हणून तो धूम म्हणजे धूर घ्यायला सांगितलेला आहे की ते मानवाच्या शरीरातली आतली शुद्धता किंवा स्वच्छता होण्यासाठी. ह्याचा संदर्भ केवळ होळीच्याच धुराचा नाही आहे, तर असाच संदर्भ, ह्या पद्धतीचाच एक संदर्भ वाल्मिकी रामायणात सुद्धा येतो. की ज्या वेळेला दशरथानं आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ केला तेव्हा वाल्मिकी रामायणामध्ये एक उल्लेख असा आलेला आहे की ज्या वेळेला यज्ञाची सुरुवात झाली तेव्हा अश्वकंद नावाच्या वनस्पतीचं चूर्ण अग्नी प्रस्थापित करून त्यावरती टाकण्यात आलं आणि त्यातून जो धूर निर्माण झाला तो धूर दशरथानं येऊन त्याचा वास घेतलेला आहे, तो आग्रह केलेला आहे, म्हणजे शरीरात घेतलेला आहे. हा कशासाठी आहे तर त्यांनी वाल्मिकी रामायणात असा येतो की दशरथाची ही कृती ही स्वतःच्या शुद्धतेसाठी किंवा स्वच्छतेसाठी होती. ह्या होळीच्या अशाही पद्धतीने हा सगळा विचार आपल्या धर्मशास्त्राने केलेला आहे. दुसऱ्या दिवशी धुळवड येते. धुळवड आणि हुल्लड यामध्ये फार फरक आहे. आता हा फरक स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यामध्ये जसा फरक आहे तसाच फरक धुळवड आणि हुल्लड यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. धुळवड या विषयामध्ये असं सांगितलं जातं की होळी संपूर्ण दहन झाल्यानंतर त्याची जी राख राहिलेली असते ती राख गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला लावून घ्यायची आहे. मग आता कोणी कपाळाला लावून घेतं, त्यावेळेला विषय असा होता की तुम्ही तुमच्या अंगाला लावून घेतली पाहिजे कारण तुमची स्किन ह्या सनस्ट्रोक पासून प्रोटेक्ट व्हायला पाहिजे. हा एक त्याच्यामागचा विचार होता. किंवा जे शुद्ध गायीच्या शेणांच्या किंवा गायींच्या गोवऱ्यांच्या पासून जी होळी केली जायची त्यातले जे घटक जे आपल्याला शरीराला बाह्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी जे पोषक आहेत ते तुम्हाला मिळावेत, हा एक त्याच्या मागचा उद्देश असायचा. माणसांना आज धुळवड म्हटल्यानंतर काही वेगळा विचार वाटतो, तो विचार इथे मी मांडत नाहीये कारण तो आता आपला विषय नाहीये. तर धुळवड झाल्यानंतर एक गोष्ट धार्मिक गोष्टीतनं
समाजाला आता कोणालाही बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण प्रत्येकजण घरी गेल्यानंतर कॅलेंडर काढून बघू शकतात. धुळवड झाल्यावर धुळवडीच्या दिवशी किंवा आजच्या दिवशीचं कॅलेंडर बघू शकता. प्रतिपदा आज येते सूर्योदयाची. आम्र कुसुम प्राशन असं तिथे लिहिलेलं असेल. आम्र कुसुम प्राशन हे एवढ्यासाठी दिलेलं आहे की आंब्याला जो मोहर आलेला असतो या काळामध्ये, त्या मोहर काढून त्याचं पाणी, ते पाण्यामध्ये भिजवून ते पाणी माणसानं प्राशन करायचं आहे. आता आम्र कुसुम प्राशन सांगण्याचं कारण काय? या मोहरातच का प्राशन करायचं आहे? कारण आंब्याचा आयुर्वेदिक वापर, आंब्याच्या झाडाचा आयुर्वेदिक वापर, आंब्याचा एक गुणधर्म असा आहे की तो जुनाट दमा जर का एखाद्या माणसाला असेल तर त्यातून आंबा हा बरा करतो, हे आयुर्वेद शास्त्र सांगते. त्यामुळे बरोबर शिशिर ऋतूवरनं वसंत ऋतूमध्ये जेव्हा परिवर्तन होत असतं त्यावेळेला असं जर का जुनाट दमा कफाचा विकार जर का कोणाला असेल तर त्यातनं तो बरा व्हावा म्हणून हे आम्र कुसुम प्राशन करायला धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण आजच्या मुख्य विषयाकडे रंगपंचमीकडे येऊया की खरोखरच रंगपंचमी करायला सांगितलेली आहे का काही वेगळं सांगितलेलं आहे? पूर्वीच्या काळामध्ये असे रंग उधळायची अशी कुठली पद्धत नव्हती, कारण धुळवडीला जी होळीची राख होती तीच सगळ्या माणसांना लावली जायची आणि त्याच्यासाठी ती धुळवड ही रंगपंचमीपर्यंत म्हणजे पंचमी तिथीपर्यंत चालायची. तर आता कृष्ण आणि राधेचा कथा किंवा त्यांचा एक या रंगपंचमीशी असणारा संबंध सांगितला जातो. जर का वृंदावन या भागामध्ये जर का आपण गेलो भारतामध्ये तर तिथे रंगपंचमी खेळण्याची पद्धत आहे. आता पहिल्यांदा विचार असा करूया की ज्या वेळेला कृष्ण राधाकृष्ण गोपिका ज्या वेळेला होत्या तेव्हा आत्ताचे जे रंग आहेत तसे त्यावेळेला असतील का हो? तर त्यावेळेला आत्ताचे जे रंग आहेत ते त्यावेळेला निश्चितच नसणार आहेत. त्यावेळेचे रंग हे केवळ फुलांचे रंग असायचे आणि त्या फुलांच्या रंगापासून केलेले रंग हे एकमेकांना लावले जायचे. आजही काही तिथे असाही एक उत्सव साजरा केला जायचा की अशी एक कल्पना केलेली आहे की ह्या दिवशी म्हणजे पंचमीच्या दिवशी कृष्णानं गोपिकांच्या बरोबर रंगपंचमी खेळली आणि गोपिकांनी कृष्णाला यावेळेला संधी साधून आज याला धोपटायचा म्हणजे शिक्षा करण्याच्या याच्याने मजेत आनंदात त्याच्या प्रेमाखात्यात म्हणून गोपिका त्याच्या पाठीमागे लागलेल्या आहेत. आजही वृंदावनमध्ये बरसाना या ठिकाणी जर का आपण गेलो, जिथे राधेचं मंदिर आहे, लाडलीजींचं मंदिर म्हणतात तिथे, तर बरसाना या ठिकाणी आजही लाठमार होळी खेळली जाते. म्हणजे लाठमार होळी म्हणजे तिथे स्त्रिया हातात काठी घेऊन पुरुषांना मारायला जातात आणि पुरुष ते चुकवत पळत असतात. अशी ती प्रथा त्यांनी आजही चालू ठेवलेली आहे. का समजले जातात आणि हे सगळे गोपगण समजले जातात आणि त्याच पद्धतीनं ह्या परंपरेनं ती होळी आजही तिथे साजरी केली जाते. रंगपंचमीची होळी साजरी करत असताना आता सांगितले की नैसर्गिक रंग, त्यावेळेला फुलांचे रंग वापरले जायचे. आता ह्याच पंचमीला श्री पंचमी किंवा वसंत पंचमी म्हटलेलं आहे. आता या वसंत पंचमीचा संदर्भ पौराणिक कथांच्या मध्ये जर का गेलं तर शिवपुराणामध्ये याचा कथेचा संदर्भ येतो की ज्या वेळेला महादेव पूर्णपणे तपश्चर्येमध्ये लीन असताना कामदेवानं थोडंसं त्यांना विचलित करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा महादेवांना क्रोध आला आणि त्यांना कामदेवांचं भस्म केलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा कथा सांगत असताना कशी केलं, एक संयमित व्यक्ती आहे, एक विध्वंसक प्रवृत्ती आहे, ज्याला शांत बसला त्याला शांत बसू द्यायचं नाही, त्याला टोचायचंय. अखेर त्याचा काळ झाला की कामदेवाला भस्म व्हावं लागलं. म्हणजे शेवटी विध्वंसक प्रवृत्तीचा तिथे नाश झालेला आहे. वेळ लागेल पण तो होणार असतो. आता तो भस्म झाल्यानंतर त्याची जी पत्नी आहे रती, हिला फार वाईट वाटतं आणि ते शंकरांची विनवणी करते की कसंही करून माझ्या पतीला परत जिवंत करा. आणि ज्या वेळेला कामदेवाला अनंग स्वरूपात म्हणजे सूक्ष्म देहामध्ये शंकराने जेव्हा पुन्हा जिवंत केलं, तो जो दिवस आहे तो दिवस हा पंचमीचा आहे, तो श्री पंचमीचा आहे. म्हणून सगळीकडे देवलोकामध्ये उत्साह साजरा केला गेला, उत्सव साजरा केला गेला. म्हणून त्याचं प्रतीक म्हणून ही रंगपंचमी खेळली जाते. पूर्वीच्या काळाचा जर का विचार केला की ज्या वेळेला आत्तासारखे घातक रसायन प्रक्रिया केलेले रंग नव्हते, अशा काळाचा जर का विचार केला गेला तर तेव्हा सुद्धा आपल्या भारतात आपल्या पूर्ण सगळ्या प्रकारच्या संस्कृतीमध्ये फुलांच्या पासूनच रंग तयार केले जायचे. अगदी रसायनयुक्त रंग जर का म्हटला तर जास्तीत जास्त काय होतं, आपला पानाला लावणे म्हणजे खाण्याचा जो चुना आहे त्या चुन्यामध्ये कधीतरी पाणी घाला, त्याची निवळी येते वरती, ती निवळी जर तुम्ही काढून गेली, चुना काढायचा नाहीये, फक्त निवळी काढायची. ती वरची जर निवळी काढली त्यात जर का हळद टाकली तर सुंदर केशरी रंग तयार होतो. हा केशरी रंग तुमच्या शरीराला लावून घ्यायला सांगितलं. शरीराला, उगाच कुठेतरी डोळ्यात कानात तोंडात घालायला सांगितलेलं नाहीये. हा शरीराला लावून घेतला जातो. कारण हळदीचा आणि तुळशीचा या दोन गोष्टी, वनस्पतीमध्ये तुळस आणि कडुलिंब आणि पदार्थामध्ये हळद, ही आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आयुर्वेदात सांगितलेली आहे. त्याचा वापर आपोआप केला जावा
त्याच्यासाठी ही रंगपंचमी अशा पद्धतीनं आरोग्यदायी करावी. जर का आपले धर्मशास्त्र कुठल्या तरी समाज विघातक गोष्टींना कुठेतरी प्रवृत्तीला खत पाणी घालते असं जर कोण म्हणत असेल, तर खरं धर्मशास्त्रकांनी खऱ्या रूढी आणि परंपरा पूर्वीच्या काय आहेत ह्या अशा पद्धतीने समजून घेणं फार गरजेचं आहे. ह्याच्यावरती चर्चा आपल्या प्रत्येक घराघरामध्ये होण्याचं गरजेचं आहे. कारण ह्या जर चर्चा प्रत्येकाच्या घरात जर का झाल्या तर पुढच्या पिढीला खऱ्या परंपरा खऱ्या रूढी काय आहेत त्या कळतील. ती पिढी जेव्हा पुढे ग्रोनअप होईल, वाढेल, तेव्हा ती आपल्या पुढच्या पिढीला योग्य काय ते मार्गदर्शन करू शकेल. नमस्कार, मी डॉक्टर सुदर्शन प्रमोद गौरकर. मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून CPR हॉस्पिटलला कार्यरत आहे. मी त्वचारोग तज्ज्ञ म्हणून काम करतोय गेली 15 वर्षे. तर आजचा जो विषय रंग खेळणे किंवा रंगपंचमी याचा सगळ्यात महत्त्वाचा संबंध येतो तो आपल्या स्किनशी, कारण स्किनलाच आपण कलर हा लावला जातो. आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे नैसर्गिक रंग आहे त्यांचा जास्तीत जास्त वापर करणं हे सगळ्यांसाठीच चांगलं ठरू शकतं. जे बाकीचे रंग आहेत केमिकल प्रक्रिया केलेले, त्यामध्ये लेड असेल, क्रोमियम असेल, आर्सेनिक असेल, अशा घटकांचा समावेश असतो. तर हे जे कलर्स असतात ते आपल्या स्किनवर किंवा आपल्या केसांवर एक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्हीमध्ये घातक ठरू शकतात. तर शॉर्ट टर्म म्हणजे ॲलर्जी होणे, खाज येणे शरीराला, त्वचा लाल होणे किंवा केस कडक होणे, केस गळणे, हे शॉर्ट टर्म परिणाम होऊ शकतात. आणि लॉंग टर्म म्हणजे जर ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाले तर पुढे चालून एक क्रॉनिक ॲलर्जी किंवा जास्त दिवस चालणारी, दीर्घकाळ चालणारी ॲलर्जी, आर्टिकेरिया किंवा ज्याला आपण पिगमेंटरी डिसऑर्डर म्हणतो, म्हणजे काळे किंवा पांढरे डाग होणे कायमस्वरूपी, हे देखील याच्यातनं संभाव होऊ शकतो याचा. तर आता हे सगळं आपण बोलत असताना नैसर्गिक कलर हे आपण सगळ्यांनी वापरावे, पण समोरचे लोक आपल्याला काय लावतील ह्याचा आपल्या कंट्रोल नसतो त्यांच्यावर. त्यामुळे आपण जी बेसिक काळजी आहे, जी स्किनची असेल किंवा केसांची असेल, ती सर्वांनी घ्यायला पाहिजे. तर सर्वात आधी म्हणजे सगळ्यांनी मॉइश्चरायझरचा उपयोग हा मुबलक प्रमाणात केला पाहिजे. जे तुमचा उघडा भाग आहे, स्किनचा, चेहरा आहे, मान आहे, हात आहेत किंवा पाय आहेत, यांना मॉइश्चरायझरचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला पाहिजे. मॉइश्चरायझर नसेल, साधं खोबरेल तेल असेल, तिळाचं तेल असेल, बदामाचं तेल असेल, हे पण घरगुती गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. मॉइश्चरायझर असेल तर लिक्विड पॅराफिन किंवा व्हाईट सॉल्ट पॅराफिन याचा कंटेंट असलेल्या गोष्टींचा वापर तुम्ही केला पाहिजे. आपल्या त्वचेवर एक जाडसर लेअर म्हणजे थिक लेअर आपण लावला पाहिजे, जेणेकरून रंग जास्त ॲब्झॉर्ब होणार नाही. चेहऱ्याला पण तो लावला पाहिजे. तसेच केसांना देखील तुम्ही खोबरेल तेल किंवा तेल दुसरं लावू शकता, जेणेकरून केसांना जास्त कलर लागणार नाही, स्काल्पला लागणार नाही. तसेच तुम्ही सनस्क्रीनचा वापर करू शकता. होळी आता मोठ्या प्रमाणावर आपण बाहेरच खेळणार आहे, त्यामुळे उन्हाचा पण प्रभाव त्वचेवर होतो. तर ऊन आणि हा रासायनिक कलर याचं डेडली कॉम्बिनेशन असतं, ते रिॲक्ट होऊन अजून जास्ती स्किनची हानी होण्याचा संभव असतो. त्यामुळे सनस्क्रीनचा वापर देखील सगळ्यांनी करणे आवश्यक आहे. 30 किंवा 50 SPF ज्याला सन प्रोटेक्शन फॅक्टर म्हणतो, त्याचा वापर सगळ्यांनी केल्यास आपली त्वचा चांगली राहू शकते. तसेच कान, नाक आणि घसा याला सुद्धा इजा होण्याची, आता माझ्याच बाबतीत मागच्या वेळेला एका लहान मुलांनी पिचकारी मारलेली आणि कानामध्ये रंग गेलेला. तर जवळपास 6 महिने तो कलर कानातनं निघत होता वारंवार. मग शेवटी ENT तज्ज्ञांकडे जाऊन मला तो काढून घ्यावा लागला, तेव्हा मला बरं वाटलं. तर अशा प्रकारच्या घटना म्हणजे घडू शकतात. जरी आपण खेळताना काहीतरी मजा मस्ती म्हणून जरी खेळत असलो तरी समोरच्यावर लॉंग टर्म परिणाम, आता आपल्याकडे उदाहरण आहे डोळ्याची इजा झालेलं, तसंच त्वचेची देखील लॉंग टर्म हानी होऊ शकते. तर सर्वांनी होळी खेळताना चांगल्या रंगांचा आणि ऑर्गॅनिक कलरचा, ज्याला म्हणतो आपण, असाच वापर करावा. आणि बाकीची जनरल काळजी आहे जी डोळ्यांची, केसांची, त्वचेची, कानाची, ही सगळी घ्यायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की बुरा न मानो होली है, पण हे नुसतं आपण म्हणून फायदा नाही. तुमची स्किन आणि तुमच्या केसांनी देखील म्हणलं पाहिजे की मला बुरा न मानो, म्हणजे मला काही वाईट वाटत नाही. तर असं होण्यासाठी सगळ्या काळजीचा अंतर्भाव आपण केला पाहिजे. रंगपंचमी झाल्यानंतर दरवर्षी थोडी रुग्णांची संख्या वाढते. चेहऱ्याला खाज येणे किंवा चेहऱ्यावर काळे डाग पडणे, ह्याचे केसेस या रंगपंचमी नंतर वाढतात. आता वॉर्निश किंवा या प्रकारचे जे परमनंट कलर्स आहेत त्याचा पण वापर काही जण ह्याच्यात करतात. तर कित्येक आठवडे, साधारण 3 ते 6 आठवडेपर्यंत तो कलर पूर्णपणे त्वचेतनं जात नाही जेव्हा तो रिॲक्ट होतो त्वचेला. तर त्वचा जी असते ती एव्हरी 4 वीक्स नंतर रिन्यू होत असते. तर तेवढा काळ, साधारण 4 ते 6 आठवडेपर्यंत तो कलर त्वचेवर तसाच राहतो.
तर अशा प्रकारचे स्ट्रॉंग किंवा जे हानिकारक रासायनिक कलर्स आहे याचा वापर कमीत कमी करावा. क्रॉनिक ॲलर्जी होऊ शकते मॅडम. त्याच्यामध्ये एक अर्टिकेरिया नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये खाज येत राहते, काही कारण नसतं, पण पित्त गांध्या ज्याला मराठीत म्हणतो ह्या प्रकारचं होऊ शकतं. आणि क्रॉनिक म्हणजे चेहरा असेल तर चेहऱ्यावर पिगमेंटेशन, क्रॉनिक पिगमेंटेशन होऊ शकतं जे बराच काळ राहतं, 6 महिनेपर्यंत, जे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा लवकर जात नाही. कारण हे केमिकल्सचा जो प्रभाव असतो तो त्वचेच्या आतल्या थरांपर्यंत राहतो. जोपर्यंत तिथून तो निघत नाही कलर तोपर्यंत तो म्हणजे दिसत राहतो आपल्याला त्वचा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित ढवळे, नेत्रतज्ञ, CPR हॉस्पिटल, कोल्हापूर. तर आता रंगपंचमी आणि डोळ्यांचं आरोग्य किंवा काळजी याविषयी आपण थोडंसं लक्ष देऊया. की रंग हा शक्यतो चेहऱ्याला लावला जातो आणि डोळा हा चेहऱ्याचा एक भाग असल्यामुळे तो डोळ्यामध्ये जाण्याची खूप शक्यता असते. जसं डॉक्टर सुदर्शन म्हणाले की नैसर्गिक रंगांचा वापर हा हवा, कारण नैसर्गिक रंगांमध्ये केमिकल नसतात आणि त्यामुळे त्याचे होणारे पुढचे दुष्परिणाम हे नक्कीच आपण अवॉइड केले जातात. तर आता रंग खेळताना आपण 2 पद्धतीने खेळतो. एक तर आपण विचार करून प्लॅन करत असतो की बाबा आपल्याला रंग खेळायचा आहे. तर अशा वेळेला बाजारामध्ये प्लास्टिकचे ट्रान्सपरंट गॉगल्स मिळतात, कुठल्याही चष्म्याच्या दुकानात मिळतात. तर ते घालून जर आपण खेळले तर चेहऱ्याला रंग लावताना डोळ्यामध्ये न जाणे किंवा डोळ्यामध्ये इंजुरीज न होणे हे एक आपण संरक्षण म्हणून करू शकतो. आणि बरेचदा असं होतं की अचानक आपल्याला रंग लावले जातात, म्हणजे आपण बेसावध असताना आपल्याला रंग लावले जातात. तर अशा वेळेला एकदम सिंपल मेजर की डोळा हा घट्ट बंद केला तर चेहऱ्याला तो रंग लावला जातो आणि डोळ्यापर्यंत तो कमीत कमी पोचेल याची आपण नक्कीच काळजी घेतली जाते. कुठली गोष्ट जर डोळ्यामध्ये रंग गेला तर बरेचदा डोळा लाल होणं, डोळा दुखणे, चरचरणे, पाणी येणे किंवा धुसर दिसणे, नजर तात्पुरती किंवा परमनंट कमी होणे असे बरेच त्याचे सिम्पटम्स किंवा लक्षणं असू शकतात. तर सर्वात साधा उपाय म्हणजे स्वच्छ पाण्याने डोळा धुणे. जे कोणी सपोज आपल्याला जाणवलं की आपल्याला जरी गेला किंवा आपल्या मित्र परिवारांमध्ये कोणाच्या डोळ्यामध्ये जर रंग गेला तर सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने त्याचे डोळे धुणं गरजेचं आहे की जेणेकरून डोळ्याच्या आसपासच्या त्वचेला, पापण्यांना किंवा डोळ्याच्या मध्ये जर रंग गेला असेल तर तो धुवून किंवा कमी व्हायला मदत होते. आणि तरीही डोळ्याचे लक्षणं किंवा त्रास हा जर होत राहिला तर नक्कीच तो लवकरात लवकर डोळ्याच्या तज्ज्ञ डॉक्टरना दाखवून त्याचा ट्रीटमेंट किंवा उपचार करून त्याच्या पुढील होणारे दुष्परिणाम हा नक्कीच आपण दूर करू शकतो. सर तसे आता यानंतर येतच असतील ना येतात बरेचसे, कारण केमिकल बेस्ड कलर्स असल्यामुळे बरेचदा बुबुळांचे स्पेशली जे काळा पार्ट दिसतो तो काळा नसून ट्रान्सपरंट असतो, म्हणजे आपल्या ज्या नजरेशी फार संबंधित आणि योग्य भाग असतो. तर बरेचदा त्याला रंग चिकटलेले असतात, त्यामुळे डोळ्याला ॲलर्जीज होणे, इन्फेक्शन्स होणे आणि बरेचदा चेहऱ्याला लावताना आपल्या जे बोटं वगैरे असतात त्याची नखं किंवा इंजुरीज होऊन त्या बुबुळांचे आजार किंवा त्यांना जखमा होणं ह्याचेही परिणाम असतात आणि त्या जखमांमुळं त्याची खूप दिवस ट्रीटमेंट करावी लागते. बरेचदा ते बुबुळ बदलण्याचं ऑपरेशनही पुढे जाऊन भविष्यात करण्याची गरज पडते. इतक्या लेवलनी पण इंजुरीज होऊ शकतात. नमस्कार, रंगपंचमी, मी दीपक बेडकर, शॉपरी, कुंभार गल्ली. रंगपंचमी हा पारंपरिक सण वर्षानुवर्ष आलेला आहे, येत राहणार. अशीच रंगपंचमी 1991ला रंगपंचमी 15 आम्ही मुलं रंगपंचमी यायचा आनंद आणि रंगपंचमी घेत्याला आनंद हा अधिक उत्साह होता. 15 मुलं आम्ही रंगपंचमी खेळत असताना एकमेकं, त्यावेळेस मी रंगपंचमीच्या पिरियडमध्येच अचानकपणे कलरचा सफेद पावडर कलर होता आणि अचानकपणे फेकला गेला मी बेसावधमध्ये असताना. त्यात माझे दोन्ही डोळे, नाक, तोंड पूर्ण पॅक झाले. ती अशी परिस्थिती म्हणजे त्या तिथे झाली की पाण्यातून जसा मासा पाण्यातून बाहेर टाकला जातो तसं त्या अवस्थेत मी तडपत राहिलो तिथे रस्त्यावर तिथं तडपत असताना बाकीचे मुलं माझी बघण्याची परिस्थिती बघून पळून गेले. काय झालं अचानक, त्या दोन्ही डोळे माझे पूर्णपणे 3-4 दवाखान्यात जाऊपर्यंत नजर CPR लावलो. CPRला आल्यानंतर नजर माझी पूर्ण म्हणजे असं मला हे व्हायला लागलं की बघूनशानच माझे ते आई
भोवती डोळे बघून ती चक्कर येऊन छान त्यांना हे व्हायला लागलं. त्याच्यानंतर डॉक्टर आले, सलाईनच्या पाण्यानं वगैरे डोळे धुतले, मलम वगैरे लावला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेकअपला आल्यानंतर नजर माझी पूर्ण 10% राहिली होती. त्यानंतर जीवन माझं पूर्णपणे रंगपंचमी माझ्यावर जे प्रसंग आलेला आहे ते अन्य कुणावर येऊ नये, माझी कळकळीची विनंती आहे. रंगपंचमी हा सण अधिक उत्साह सगळ्यांच्या बरोबर आहे, खरं त्याबद्दल खबरदारी. लोकांनी पूर्णपणे खबरदारी घेतली पाहिजे, नाहीतर त्या संकटाला सामोरं जाणं म्हणजे अतिशय वाईट आहे. अतिशय मी जे आता हालातनं आता जे माझे आलेले संकट जे आहेत ते नुसता तुम्ही ऐकण्याच्या ह्यानं तुम्ही समजून घेशीला, तर ज्यावेळेस स्वतःवर परिस्थिती येत्या ती अतिशय सांगण्या पडत. त्यामुळे माझी विनंती, कळकळीची विनंती आहे, रंगपंचमीपासून तुम्ही अतिशय लांब राहा. जरी तुम्हाला खेळायचं असेल तर आपल्याला खाण्याचे कलर जे असतात, हळदी वगैरे नर्सरी कलर जे असतात वापरा. तुम्हाला तसं कलर कोणी वापरणार बघायला मिळणार नाही. तुम्हाला केमिकल कलर वापरतील आणि तुम्हाला काही माहीत नसणार की बाबा समोरची व्यक्ती आपल्याला काय करणार आहे. आपण एक गडबडीत असतो की बाबा आपल्याला ते कलर लावतोय, त्यामुळे अचानक काय तर फेकलं जाते, अचानक काय तर होत जाते. जरी चांगला असला किंवा कुठल्याही शरीरानं आदो जरी असला, मनानं जरी खचला जातो कुठल्याही कारणाने, तसं खचून जाऊ नका अजिबात. आपल्याजवळ विचारशक्ती तुम्ही स्ट्रॉंग चांगली ठेवा. तुम्हाला आयुष्यभरात तुमची प्रगती आणि इतर गोष्टी व्यवस्थित तुम्ही म्हणजे पूर्णपणे सेटल होऊ शकता. माझ्या जीवनात मी जरी माझी अशी कंडिशन झाली की माझे दोन्ही डोळे गेल्यामुळं, त्यामुळे मी असं शेवटचा एक क्षण केला की बाबा मी घरात एक बोज झालं, बोज बाबा माझ्यावर एक बोजा हा बोज झालं का, त्यामुळे आपण काय करूया असा विचार केला की बाबा आपण यांना माझ्यापासून त्रास होऊ नये, असा पण एक विचार केला नाही की बाबा आपण आता इथून जग सोडून गेल्यावर. आणि परत विचार केला की बाबा आपण जर गेलो, आपल्या मागच्याच काय आपण थोरला, आपला भाऊ लहान आहे, बहीण आहे लहान, आई वडील. त्यामुळे कसा विषय म्हणजे त्यानंतर पण मी सावरलो म्हणजे अतिशय सावरलो की बाबा नाही, आपण ते वाईट मार्गावर गेलो तर पुढचं जीवन आपलं पूर्ण थांबून जाणार. त्यानंतर भाऊ लहान असताना त्याला म्हणजे माझ्या विचारशक्ती चांगली मी तयार केली, मनाची तयारी जास्तीत जास्त. त्या तयारीतून भावाला लहान असतानाच त्याला बाबा आपल्या धंद्यातला आमचा तिजोरीचा कारखाना आहे कपाटचा, त्या कारखान्यातली थोडी जरा मला माहिती होती. 17 वयापासून माझं झालं, थोडी माहिती असल्यामुळं त्यात जरा माहिती देत दोघांनी धंदा व्यवस्थित सेटल केला. आज माझ्याकडे 9 माणसं कामाला आहेत. 9 माणसं माझ्याकडे आता कारखान्यात. तुम्ही कधी या, कधी दुकानं सांभाळून मी कारखाना सांभाळतो. त्यानंतर जीवनात म्हणजे अतिशय घेण्यासारखं आहे, तर त्याचा चांगला उपयोग घ्या. परत मनाला तुम्ही खचून कोणीही जाऊ नका. नमस्कार, मी API दीपक जाधव. त्या दरम्यान सर आमचं नाकाबंदी, त्याच्यानंतर पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट ह्या गोष्टी राहणार आहेत. आणि सर्वसामान्य जनतेने रंगपंचमी उत्सव हा खूप उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही या सर्व गोष्टींची खबरदारी घेणार आहे. माझं सर्व जनतेला किंवा सर्वसामान्यांना आवाहन करतो की त्यांनी कोणी दारू पिऊन गाडी चालवू नये, कारण त्या दिवशी या गोष्टीचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असतं. कारण आपण उत्साहाच्या भारात कुठेतरी आपण चुकीची कामं करतो आणि दारू पिऊन वाहन चालवताना आपण स्वतःचंही नुकसान करून घेतो आणि त्याबरोबर जर अपघात झाला आणि दुसरा एखाद्या म्हणजे त्याची चुकी नसताना सुद्धा त्याचा जीव गमवावा लागतो, त्या गोष्टीसाठी सुद्धा ते कारणीभूत होतं. तर त्यासाठी मी सर्वांना आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की दारू पिऊन कोणीही वाहन चालवू नका. आपल्याकडे कोल्हापूर शहरात सायलेन्सर उमळ्या काढून चालवणे हा प्रकार खूप वाढलेला आहे. त्या सुद्धा गोष्टी कोणी करणार नाही आणि त्या करताना करू नये त्यासाठी आम्ही पेट्रोलिंग जास्तीत जास्त नेमलेले आहेत आणि त्या सर्व वाहनं आम्ही पोलीस ट्रॅफिक ऑफिसला जप्त करणार. टेबल सीट त्यासुद्धा कारवाई जास्तीत जास्त केल्या जाणार आहेत. आणि पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आमच्या शहर वाहतूक शाखामार्फतीने सर्वांना विनंती करतो की कोणीही हुल्लडबाजी, दारू पिऊन वाहन चालविणे, टेबल सीट चालविणे आणि सायलेन्सर काढून वाहन चालवणे हे कोणीही प्रकार करणार नाही आणि ते कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही.
आणि त्यांच्यावर जेवढी जास्तीत जास्त कठोर कारवाई करता येईल त्यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करणार आणि आम्ही सुद्धा 100% त्याच ह्याने ताकदीने उभं राहणार आहे. आणि माझ्याकडून आणि माझ्या शहर वाहतूक शाखेकडून सर्व नागरिकांना येणाऱ्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. येस सर, ठीक आहे सर.